खासदार पूनम महाजन जी आपल्यासोबत आहेत. पूनमताई, जो निकाल आलेला आहे आज उत्तर प्रदेशामधला आणि ज्या घोषणा केल्या होत्या, सर्वात महत्त्वाची घोषणा होती कर्जमुक्तीची घोषणा होती, शेतकऱ्यांविषयी होती, महिलांच्या सुरक्षेविषयीचा सुद्धा प्रश्न होता. काय वाटतं या तुमच्या घोषणांना जो आहे तो जनतेने प्रतिसाद दिलेला आहे? घोषणा केलेल्या आणि घोषणानंतर त्याची अंमलबजावणी केली, कारण की घोषणा करणं हे प्रत्येक राजनैतिक पार्टीचं काम असतं. पण ज्या प्रकारे आदरणीय पंतप्रधानांनी जी अंमलबजावणी केली त्या अंमलबजावणीचं मला वाटतं ही पोचपावती लोकांकडून आहे. लोकांची 2014ला म्हणतात इतिहास घडला, पण आज परत हिस्ट्री रिपीट इट सेल्फ म्हणतात, पण एवढा लवकर होते की नाही होते ती 2017ला झाली. तर मला वाटतं हा जनतेचा विश्वास आहे की हो काम होते, अजून व्हायला हवं आणि भारतीय जनता पार्टीसोबत आहे. मी एवढंच सांगू इच्छिते, जेव्हा लोकांनी एका परिवारावर वर्षानुवर्ष विश्वास ठेवला, म्हणलं की हा परिवार आमचा देश पुढे घेऊन जाईल, त्या परिवारातून इतके सगळे पंतप्रधान निघाले आणि तुम्ही तुमच्या गावात, शेवटी माणूस गावातच नाही ओळखला गेला तर देशात कसला ओळखला जाणार. आज तुमच्या गावात रस्ते नाही आहेत, लोकांना शौचालय नाही आहेत, लोकांना प्यायला पाणी नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे. म्हणजे आता ह्याच्याविषयी काही टिप्पणीच करणं नाही, लोकांनीच त्यांना उत्तर दिलंय. आणि मला आताच आदरणीय अध्यक्षांनी सांगितलं की रायबरेली आणि अमेठीत कशी भारतीय जनता पार्टीने जे 2014मध्ये ते काम पूर्ती झाली नाही ती पूर्णपणे करून टाकली आहे मतदारांनी. पंजाब आणि गोव्यामध्ये भाजप कुठे कमी पडले? जिथे पंजाबमध्ये इतक्या वर्षापासून सत्ता होती, मला वाटतं अँटी इन्कम्बन्सी हा कुठे ना कुठे काम करतो. जे झालं ते वाईट झालं, पण छोटा पक्ष असून भारतीय जनता पार्टी आता परत कामाला लागेल, ज्याच्यानी लोकांची कामं आणि त्यांचे प्रश्न सुटावे याच्यासाठी लढत. खासदार संजय राऊत म्हणतात की भाजपचं आता उत्तर प्रदेशमध्ये सरकार आलंय, कदाचित आता रामाचा वनवास संपेल. कोणाचा वनवास संपतोय मला कळत नाही, कोणत्या रामाचा वनवास ते म्हणतात. आज आमच्या पद्धतीने तो राजकीय त्यांचं मेटाफॉरिकल अर्थ काय ह्याच्याविषयी मी काही बोलू इच्छित नाही. पण मला वाटतं रामाचा वनवास 2014लाच संपला, जेव्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि तो वनवास संपलेला आहे, जनतेचा वनवास संपलेला आहे आणि जनतेच्या कामासाठी आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. जनतेचा वनवास जो आहे तो संपलेला आहे असं आता पूनम महाजन यांनी सांगितलं. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.